जीबीएसचे रुग्ण वाढत आहेत आणि त्याची धास्ती अनेक रुग्णांनी घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जीबीएस आजारावरती आता आयुर्वेदाचाही उपचार होतोय। आयुर्वेदातूनही जीबीएस आजारावरती उपचार केले जात आहेत आणि ते उपचार पिंपरी चिंचवडच्या डी.वाय. पाटील कॉलेजमधील या आयुर्वेद कॉलेजमध्ये केले जात आहेत। माझ्याबरोबर डी.वाय. पाटील येथील आयुर्वेदिक कॉलेजचे सर आहेत। सर, काय एकंदरीत कशा पद्धतीने खरं तर हे उपचार केले जातात? नमस्कार, मी डॉक्टर दीपंकर। तर आयुर्वेदाचे उपचार करण्यासाठी आपण पोटातून औषधं देतो। त्याच्यामध्ये महत्त्वाचं औषध जे आहे ते पारिजातक घनवटी, दुसरं औषध आहे ते ब्राह्मी घनवटी, तिसरं औषध अश्वगंधा घनवटी, चौथं औषध तुपातलं औषध आहे जे अश्वगंधाचंच तूप आहे, त्याला अश्वगंध घृत असं म्हणतात। पाचवं औषध अश्वगंधाचा तेलाचा मसाज आपल्याला करता येतो, तो अतिशय फायदेशीर ठरू शकतो याच्यामध्ये। तसेच इतर पंचकर्म चिकित्सेमध्ये आपण बस्ती म्हणून एक प्रकार आहे पंचकर्माचा, तो प्रामुख्याने अतिशय लाभदायक होऊ शकतो। त्याच्याबरोबर नाकामध्ये औषध टाकणे, त्याला नश्य असं म्हणतात। त्यानंतर शिरोधारा, अश्वगंधा तेल, ब्राह्मी तेल याचा वापर करून आपण शिरोधारा करू शकतो। तर आयुर्वेदिक औषधं घेतल्याने याचा कोणताही साईड इफेक्ट जीबीएसच्या रुग्णांना होणार नाही, उलट त्याचा फायदाच होईल। आणि कंपॅरेटिव्हली ॲलोपॅथिक मेडिसिनपेक्षा आयुर्वेदिक औषधं तुम्हाला स्वस्त पडतील, त्याच्याबरोबरच त्याचा पंचकर्माचा खर्चही स्वस्त पडेल आणि याचा साईड इफेक्टही कोणता नाही आहे। त्यामुळे सर्वांनी आयुर्वेदिक औषधं घ्यावीत, त्यांनी तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल। तसंच जर जुना रुग्ण असेल जीबीएसचा 20 वर्षापूर्वीचा, 25 वर्षापूर्वीचा, अशाही रुग्णांनी जर आयुर्वेदाची कास धरली तर तो आयुर्वेदिक उपचारांनी त्याच्याही परिस्थितीमध्ये काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता असते किंवा आहे। तर अशा रुग्णांनी आयुर्वेदाची चिकित्सा घ्यायला काहीच हरकत नाही। एकंदरीत जर आपण पाहिलं तर ॲलिओपॅथीचा खर्च महागडा आहे आणि त्यात जीबीएस आजार बळावतोय। त्यामुळे जीबीएस आजारासाठी आयुर्वेद हा एक चांगला उपाय आहे आणि आयुर्वेदाचे उपचार घेऊन रुग्णांनी बरं होण्यासाठी या डी.वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेजला नक्कीच भेट देणं गरजेचं आहे, कारण इथे आयुर्वेदावरचे सर्व उपचार केले जात आहेत। कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।